आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार। उमेदवार तुमचा, प्रचार आमचा। लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच, प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही। तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही। तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही। तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे, तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे, तर चला मग आपल्या मराठी येस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा। तुमची प्रतिक्रिया, तुमची मुलाखत मराठी येस न्यूजवर पहा। संपर्क क्रमांक आहे 99 22 09 41 88। धैर्यशील माने यांना खासदार करण्यासाठी शिरोळ तालुक्यात शिवसेनेच्या रणरागिणीचा रखरखत्या उन्हात प्रचार जोमात। शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी हसूर, शिर्टी, मजरेवाडी येथील महिलांच्या गाठीभेटी घेतल्या। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीचे लोकप्रिय खासदार धैर्यशील माने यांना दुसऱ्यांदा खासदार करण्यासाठी शिरोळ तालुक्यात शिवसेनेच्या रणरागिणीचा रखरखत्या उन्हात प्रचार जोमात सुरू ठेवलाय। शिवसेना महिला पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी हसूर, शिर्टी, मजरेवाडी या ठिकाणी महिलांच्या गाठीभेटी घेऊन खासदार धैर्यशील माने यांना निवडून द्या असं आवाहन केलं असून शिवसेना महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धैर्यशील माने यांच्या प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं। महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचाराचा जोर वाढला असून महायुतीच्या सर्वच घटकांमधून खासदार धैर्यशील माने यांना दुसऱ्यांदा खासदार बनवण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत। यामध्ये महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही आघाडी घेतली असून सोमवारी हसूर, शिर्टी, मजरेवाडी येथील महिलांच्या गाठीभेटी घेतल्या। एकंदरीत शिरोळ तालुक्यामध्ये खासदार माने यांच्या प्रचारानं मुसंडी घेतली असून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातून मोठं मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे। यावेळी जिल्हा समन्वयक छाया सूर्यवंशी, उपजिल्हा प्रमुख माधुरी टाकारे, उपतालुका प्रमुख सुप्रिया नरुटे, कामगार सेना प्रमुख अश्विनी भेंडे, हसूर शाखा प्रमुख संध्या हजारे, उपतालुका प्रमुख संगीता कुचनुरे, उपतालुका प्रमुख आरती गायकवाड यांच्यासह शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी प्रचारात सहभाग घेतला। मराठी येस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।